जेव्हा 2014 ते 19 या काळामध्ये देवेंद्र फडणवीसांचं मुख्यमंत्री म्हणून सरकार सत्तेवरती होतं, त्या काळामध्ये राज्यामध्ये जवळपास 60 मोर्चे निघाले. या मोर्चांचं फलित असं झालं की मराठा समाजाचं आरक्षण जे पूर्वीच्या वटहुकुमाला कायद्यात रूपांतरित करणे, त्या कायद्याला आणखी मजबूत करणे, मग हायकोर्टामध्ये ते टिकणे, मग सुप्रीम कोर्टामध्ये ते टिकणे, स्थगिती देण्याची गरज नाही असं सरन्यायाधीश गोगोईंनी सांगणे, ही सगळी प्रक्रिया पार पडत होती. असं नेमकं काय घडलं की सरकारच्याकडून की जे पुढच्या वेळेला करता आलं नाही आणि त्याला आता बदलता येणं शक्य आहे असं वाटत नाही का? कारण सगळा रोष आणि रोख जो जातोय तो फडणवीसांच्या वरती जातोय. नाही, आपण सगळ्यात पहिले लक्षात घेतलं की फडणवीस साहेबांनी जो कायदा केला तो हायकोर्टात टिकला, तो सुप्रीम कोर्टात अनेक दिवस टिकला. त्याचेच फलित म्हणून आज तुम्ही बघितलं की सुपर न्यूमध्ये जवळपास 7-8 हजार लोक लागले, मोठ्या मोठ्या ॲडमिशन्समध्ये लोकांनी भाग घेतला. तर आरक्षणामध्ये नेमकं असं घडलं की ते दुर्लक्षित झालं, ज्या ताकदीने बाजू मांडायला पाहिजे होती. कारण द गव्हर्नमेंट वॉज कंट्रोल्ड बाय महाविकास आघाडी.